काय म्हणता मित्रांनो, तर तुम्हाला तर माहितच आहे, कालचं होतं लग्न. आज जायचं होतं आपल्याला नवऱ्याच्या इकडे रिसेप्शन साठी. पटापट मस्त तयारी केली, गाडीत नेऊन समोरचीच मस्त सीट घेऊन घेतली. मग लागलो आम्ही समृद्धी महामार्गानं, कारण आम्ही पोट्टेच माग राहिलो होतो. आम्हाला घरूनच निघायला झाला होता टाइम. लागला आम्हाला समृद्धी महामार्गानं. सण निघालो मग आपण समृद्धी महामार्गानं धामणगावला जाण्यासाठी. तासातच येऊन पोहोचलो ना आपण धामणगावातनी. कोणाच पोराला काही नवरदेवाचं गाव माहित नव्हतं, कोणा साईड नाही तर मॅपच्या साहाय्यानं मग सामटा सुमटानं निघालो. मग आम्ही असं मग काही वेळातच येऊन पोहोचलो आपण नवरदेवाच्या गावामध्ये. मित्रांनो, धामणगावून कोणी व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या आयडीला फॉलो नक्की करजा, व्हिडिओला लाईक पण करजा. काही वेळातच आपण नवरदेवाच्या घरी पोहोचलो. पहिले तर गेल्या आम्ही मस्त फोटो काढून घेतले, एक एक करून सर्वांना मस्त ग्रुप मध्ये फोटो काढून घेतले. त्यानंतर नवरदेवाची आई आणि नवरींची आई त्याच्यासोबत पण नवरदेव नवरीं संघ व्हिडिओच्या क्लिपा घेऊन घेतल्या. तर आली मग पोट्ट्याची बारी. पोट्ट्याला मस्त उभं केलं, सर्वांची मस्त एक क्लिप घेऊन घेतली. बराच टाइम झाला होता, रात्रीचे वाजले होते 11. तर आम्ही पोरोच राहिलो होतो जेवण करायचं. फटाफट येऊन बसलो, मस्त सर्वजण बसलो मग जेवण करायले. फटाफट मस्त सर्वांना जेवण करून घेतलं. तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ शूट करायचा असेल तर डीएम नक्की करजा, आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर आयडीला फॉलो पण करजा. सर्वांचे पटापट जेवण करून झाले होते. रात्रीचे 12:30 तिथंच वाजून गेला होता. मग निघायचं होतं आपल्याला गावाकडे जाण्यासाठी. नवरदेवाने आम्हाला गाडीपर्यंत सार करून दिलं. प्ले इकडले सर्व पाहुणे मंडळी गाडीमध्ये बसले मोठ्यावाल्या. मी पण बसलो, निघालो. मग काही वेळातच आम्ही पोहोचलो नांदगावले. बसू थंडगार झालं होतं, तर मस्त चहा वगैरे पहिले पोरं. तिथून निघालो घराकडे जाण्यासाठी. तर भेटू मग आपण अशाच एक नवीन ब्लॉग मध्ये. पर्यंत आयडीला फॉलो नक्की करजा.